इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमधील शिवगंगा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2 दुकानं फोडलीत। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। शिवगंगा नगर परिसरातील मुख्य चौकात रात्रीच्या 3च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जयदुर्गा इलेक्ट्रिकल आणि ओम लॅब ही 2 दुकानं फोडलीत। दुकान फोडीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कोणी नसल्याचा फायदा घेत कटावणीच्या साहाय्याने दुकानाच्या शटरचे लॉक उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला। चोरट्यांनी दुकानातील वस्तू आणि मुद्देमाल चोरून नेला। दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिसरातील चोरीच्या वाढत्या घटना पाहता रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। चौधरी जयदुर्गा इलेक्ट्रिकल माझं हे इलेक्ट्रिकल दुकान आहे। इथं शिवगंगा नगर परिसरात मेन चौकात माझ्या दुकानात शटर तोडून चोरांनी लूट केली व त्यानुसार संदर्भात माझं गल्ल्यातलं चिल्लर वगैरे जे आहे ती चोरीला गेली व बाकी जे माझे पंख्याचे जे सामान असतं ते चोरीला गेलं। पोलिसांना रात्री फोन करून बोलून घेतलं व त्यांनी पंचनामा वगैरे केला आहे। रात्री साधारणतः 3 वाजता आहे ना, आमच्या शिवगंगानगर परिसरात हा मुख्य चौक आहे, इथलेच 2 दुकानं जयदुर्गा इलेक्ट्रिकल आणि ओम लॅब ही दोन्ही दुकानं चोरट्यांनी साधारणतः 3 वाजता फोडली। मला या लोकांनी घरी बोलवायला आले होते। मी त्यावेळेस लगेच या ठिकाणी पोहोचलो आणि पोलिसांनाही बोलवून घेतलं। पोलीस या ठिकाणी चांगल्या प्रमाणात आले, 2-3 टीम आल्या त्यांच्या आणि त्यांनी पंचनामा वगैरे केला। काही जे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले होते ते आम्ही त्यांच्या ताब्यात दिले। आणखी काही सीसीटीव्ही मिळाले तर आम्ही ते त्यांना देऊ आणि कंप्लेंट करण्यासाठीच आता आम्ही जात पण आहोत। तर असं मेन मुख्य चौकात असं होणं खूप चुकीची गोष्ट आहे। आम्ही पोलिसांना पण विनंती करतो की अशा चोरांवर चाप लावावा जेणेकरून इथली जनता सुरक्षित झोपू शकेल, कारण इथे आहे ना चोऱ्यांचं प्रमाण आहे ना खूप वाढत चाललेलं आहे। मध्यंतरी आता 2 महिने आम्हाला विश्रांती मिळाली होती, पण परत हा मोठा दणका मिळालेला आहे। ही मोठी चोरी आमच्या दृष्टीने जरी खूप चोरी नसेल झाली पण या 2 दुकानं फोडणं म्हणजे आमच्यासाठी मोठी चोरीच आहे। तर पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे। दोन्ही दुकानं तशी किरकोळच आहे। एक ते ओम लॅब आहे, त्या ठिकाणी असं काही जाण्यासारखं काही नाहीये आणि चोरांच्याही उपयोगी पडेल असं काही नाहीये। आणि हे जयदुर्गा इलेक्ट्रिकल एक सामान्य गरीब व्यक्तीचं आहे, आमचे बाळू चौधरी। त्यांचे 2-4 हजाराचं काही नुकसान झालं असेल, जे तांबे पितळाचं सामान किंवा जे मोटर वगैरे असतं तर ते चोरून नेलेले, बाकी दुसरं काय नाही। जे त्यांची चिल्लर पैसे काय असेल तेवढे नेले। आम्ही ऍक्च्युली पोलीस स्टेशनकडे वळालो होतो, तिथे गेलोही होतो, पण नंतर आम्हालाच थोडंसं काय चोरी गेलं हे व्यवस्थित बघून दिवसा बघून त्याची यादी बनवून नंतर पोलीस स्टेशनला जावं असा विचार करून आम्ही तिथून परत आलो आणि आता या क्षणाला आम्ही पोलीस स्टेशनला चाललेलो।